तेव्हा 1972 साली हिंदीमधलं पुस्तक आहे ते, योग आणि आरोग्य असं. पण तरी वाचन केलं, हळूहळू ते आकलन व्हायला लागलं. बरोबर. मुळात 30 वर्ष त्यांनी अध्यापन केलं. हे शोध आहे ना, हे शोध हे पुस्तक हे आपल्याला माहिती असलेला इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. त्यांनी सुरू केलं हवं ते मिळवण्याची कला, एक उत्सुकता म्हणून अशा तऱ्हेची पुस्तकं आपण अनेक वाचतो. इथे मेडिटेशनवरचं ध्यान आणि नमस्ते. बुकब्रोचे सगळे जेव्हा एपिसोड बाहेर येतात तेव्हा मला खूप वाचक मंडळी लगेच प्रतिक्रिया कळवतात की आमच्या घरी हे पुस्तक आहे, किंवा आता आम्ही हे पुस्तक विकत घेणार आहोत, किंवा आमच्या मित्राकडे हे पुस्तक आहे, वगैरे वगैरे. आपण वाचकांच्या प्रतिक्रिया नित्य जाणत असतो, पण आपण वाचकांच्या घरी जाऊन त्यांचं जे काही स्वतःचं एक ग्रंथांचं दालन आहे, त्यांनी कुठली कुठली पुस्तकं आयुष्यभर कलेक्ट केली आहेत, कुठली विकत घेतली आहेत, कुठली वाचली आहेत, कुठली चालली आहेत, हे कधी बघत नाही. आणि म्हणून आजचा हा एपिसोड आहे जिथे आपण वाचकांच्या खुद्द त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये म्हणा असं जाऊन त्यांचं जे ग्रंथांचं दालन आहे ते आपण बघणार आहोत. आज मी आता आहे रत्नागिरीमध्ये, आणि रत्नागिरी हे फार माझं आवडतं गाव आहे, कारण ती माझी सासूरवाडी आहे. आणि दुसरं जे इथे सगळे बुक ब्रोकर आहेत त्यांना माहिती आहे की ते पुलंचं देखील सासूरवाडीचं गाव आहे आणि सुनीता देशपांड्यांचं गाव आहे. आज आहे मी माझ्या सासूरवाडीच्या घरी. माझे सासरे आहेत ॲडव्होकेट दिलीप भावे आत्ता आपल्यासोबत. नमस्कार. आणि आम्ही तर माझ्या सासऱ्यांच्या इथे मी सासूरवाडीला जिथे आलोय तिथे दुसऱ्या मजल्यावर माझं अगदी लग्न ठरण्याच्या आधीपासून जेव्हा जेव्हा यायचो तेव्हा इथेच अडकायचो. हे तुम्हाला कळेल, कारण इथे तुम्ही बघताय की केवढी पुस्तकं आहेत. ही काकांनी स्वतः निगुतीने इतकी वर्ष ते विकत घेत आलेत, वाचत आलेत, त्याचा अभ्यास करत आलेत, आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे. त्यामुळे म्हटलं की आज आपण काकांबरोबर डिस्कशन करूया याच्या संदर्भात. थोडक्यात आधी ओळख करून देतो. ॲडव्होकेट दिलीप भावे हे रत्नागिरीमधलं मोठं नाव आहे वकिली क्षेत्रातलं. त्यांचा अनेक वर्षांचा, खरं तर दशकांचा वकिलीचा दांडगा सगळा अनुभव आहे. आणि वकील म्हटलं की आपल्याला कायदेशीर आणि वृक्ष असेल असं उगीच नकळत वाटत असतं, पण ते किती रसिक आहेत, किती उत्तम तऱ्हेने ते साहित्याची त्यांनी स्वतःची वाचक म्हणून एक काय म्हणूया, वाचक म्हणून ते कसं स्वतःला वाढवत गेलेत हे देखील मी देखील अनेक वर्ष बघतोय. आणि ही पुस्तकं आपल्याला सांगणार आहेत, त्यांच्याविषयी आपण थोडक्यात बोलूया. काका, बुकब्रो मध्ये तुमचं खूप खूप पहिल्यांदा स्वागत. मस्त वाटतं. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही पुस्तकं कधीपासून विकत घ्यायला लागला आणि वाचायला लागला? साधारणतः 1972 पासून मी पुस्तकं खरेदी करायला लागलो. वा. त्यावेळेपासून दरवर्षी जशी शक्य होतील तशी पुस्तकं मी घेत होतो. हळूहळू बघता बघता एवढी पुस्तकं झालीत की आता त्यांना जागा कमी पडायला लागली. पहिल्यांदा मी वाचनाची जी सुरुवात केली ही साधारणतः 8वी पासून केली असं म्हणायला हरकत नाही. बर. अर्थात त्याच्या आधी पुस्तकं वाचत होतो. हम्म. ती पुस्तकं म्हणजे चांदोबा, अमृत ही जी मासिकं आहेत ही आमच्या काळात त्यावेळेस होती. बरोबर. आणि ती सगळी वाचायचा प्रयत्न आमचा चाललायचा. अर्थात त्यावेळेस ते वाचणंही तसं सोपं नव्हतं, कारण लोकांना अशा तऱ्हेने पुस्तकं घेणं किंवा मासिकं घेणं हे सुद्धा आर्थिकदृष्ट्या सहज शक्य होणारी बाब नव्हती. त्यामुळे कोणाकडे ज्याच्याकडे घेत असेल त्यांच्याकडे पुस्तकं मिळायची आणि ती वाचायची. मी 8वीत असताना वालशेत, माझं आजोळचं गाव, त्या ठिकाणी तिथे लायब्ररी होती नशिबान. अच्छा. आणि त्या लायब्ररीमध्ये मला राजा शिवछत्रपती हे ब्रह्मपुरंदरांचं शिवाजी महाराजांवरचं पुस्तक मिळालं. ते जे पुस्तक आहे ते मी त्या काळात वाचून काढलं. मोठं आहे ते. तसंच दुसरं एक पुस्तक मला नशिबान मिळालं, ते म्हणजे पण लक्षात कोण घेतो, ही ह.ना. आपट्यांची कादंबरी. मराठीतली खरं म्हणजे सगळ्यात पहिल्या काळातली महत्वाची कादंबरी. पुनर्विवाह आणि असा सगळा तो विषय, विधवा विवाह याच्या विषया संदर्भातला विषय आहे. आता त्यावेळेस हे खरं सगळं कळण्याचं वय नव्हतं, पण तरी वाचन केलं. हळूहळू ते आकलन व्हायला लागलं. बरोबर. आणि त्या योगे काही प्रमाणात
सामाजिक प्रश्नांची जाणीव व्हायला लागली आपल्याला बर. हळूहळू. वा. आणि त्यानंतर वाघरला तसंच एक वाचनालय आहे. हम्म. वाघर हे माझं जिथे शिक्षण झालं मूळ गाव आमचं. शाळेतलं ना? हा, शाळा शाळा- तिथे तुमची शाळा होती. वाघरला. गुहागरची होती. हा. वाघरलाही हम्म. वाचनालय आहे, ज्ञानरश्मी वाचनालय म्हणून आहे. हम्म. हम्म. आणि ते जे वाचनालय आहे हम्म. त्या वाचनालयात सुद्धा खरं तर आमची त्यावेळेस त्याची फी भरण्याची परिस्थिती नव्हती बर. आर्थिक. बर. पण माझा एक मावस भाऊ, सावत्र भाऊ असं डबल नातं असलेला हा भाऊ होता. हम्म. आता गेला. आता तो त्या काळात MA झालेला होता बर. आणि त्याच्याने माझ्या वयात अंतर साधारणतः 35-40 वर्षाचा होतो. बर. हम्म. पण तो ह्याच्यातला तज्ञ आणि त्याने ती वर्गणीचे पैसे भरून बा तुम्ही वाचा खरंय. म्हणून खरंय. आम्हाला ती थोडक्यात आणि मग सवय वाचायला लागली. लागलं, सवय लागली. आणि मग आम्ही वाचायला लागलो. त्यामुळे ग्रंथालयाचं एक खूप मोठं महत्वाचं मला वाटतं स्थान असतं वाचक घडवण्यात. आणि जे आता काका बोलतायत की मला तेच वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. निदान गुहागर हे थोडं मोठं तरी म्हणायला पाहिजे, पण पालशेत हे अगदी छोटं गाव आहे. अगदी छोटं गाव इथे आहे. ग्रंथालय होतं आणि ते ग्रंथालय होतं म्हणून शेवटी एक पहिला वाचनाचा किडा आपण झाला म्हणून तो त्यांना चावला असं म्हणायला हरकत नाही. आणि 72 सालापासून म्हणजे आता 52 वर्ष म्हणजे 5 दशकांचा हा वाचन प्रवास आहे. जाणून घेऊया त्याविषयी अजून थोडं. एक आर्थिक आणि दुसरी दुर्गमता म्हणजे मुळात पुस्तकांची हो, हो. अवेलेबिलिटी इथपासूनही अनेक प्रश्न असतात. तर तुमचा तर अख्खा सेल्फ मेड असा अख्खा प्रवास आहे. म्हणजे इथे जाता आता मला व्ह्युअर्सना सांगायला हरकत नाही की काका पालशेत गुहागर असं करत रत्नागिरीत आले आणि त्यांचा कोणी गॉडफादर नव्हता इथे. कोणी त्यांचे वडील तर ते 2 वर्षाचे 2 असतानाच वर्षाचे गेलेले होते. असताना. त्यामुळे त्यांचे वडील भाऊ वकील होते आणि हे झाले असं काहीच नव्हतं. आणि त्या सगळ्या एक संघर्षामध्ये अनेकदा माणसं हे सगळं विसरून जातात आणि खर्च तर नक्की करत नाहीत. तर तुमची काय धारणा होती? पुस्तकं का तुम्ही पैसे त्यात म्हणजे हा अगदी थेट प्रश्न विचारतो की पुस्तकांवर पैसे वाया घालवले असं कोणी तुम्हाला कधी ऐकवलं का? नाही. किंवा काय करताय? माझ्या सुदैवाने असं काही झालं नाही झालं. गुड. मी पुस्तकं घेत गेलो. हळूहळू त्याची आवड वाढत गेली. आणि पहिल्यांदा संबंध जो आला तर त्या काळात ग्रंथाली म्हणून वाचक चळवळ जी होती त्याच्याशी जास्त संबंध आला. बर. आणि त्याची पुस्तकं मी घ्यायला सुरुवात केली. बर. बर. त्यांचं एक गाजलेलं पुस्तक जे मेडिकल वरती आहे क्लोरोफॉर्म म्हणून, ते पुस्तक त्या ग्रंथाली चळवळीमार्फत अच्छा प्रकाशित करण्यात आलेलं होतं. तसंच वाघ आणि माणूस असं एक पुस्तक आहे ग्रंथाली चळवळीचं. बर. अशी बरीच पुस्तकं आहेत त्या काळात मी घेतली. कंपॅरेटिव्हली ती कमी किमतीत होती कमी त्यावेळी, किमतीत होतं. कारण त्याच्यामध्ये त्याला कन्सेशन होतं आणि उपलब्ध होती. उपलब्ध होती. हा, दोन्ही. आणि ही पुस्तकं घ्यायची ती साधारणतः जी प्रदर्शन पुस्तकांचं भरायचं त्या ह्याच्यामध्ये खरेदी करायची. म्हणजे त्याच्यात 10-20% काहीतरी सूट असे द्यायला. हा, बरोबर. आणि त्यामुळे मग अशी पुस्तकं खरेदी करत गेलो. अशाच ह्याच्यामध्ये मला आठवत आहे की तो नाझी भस्मासुराचा उदय असतो वाचनात आलं. महत्वाचं. ते पुस्तक वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हे पुस्तक ज्या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे ते पुस्तक काय आहे. अच्छा. आणि ह्याच्याकरता म्हणून मग मी ते इंग्रजी पुस्तक जे आहे त्याचं द राईज अँड फॉल ऑफ थर्ड रिच, विल्यम श्रीरचं पुस्तक आहे. भलं जाड मोठं पुस्तक आहे. ते वाचायला मला 2 वर्ष लागली जवळजवळ. पण ते आहे तुमच्याकडे आणि ते माझ्याकडे आहे. कारण ते अतिशय दुर्मिळ आहे. हो, ते हो. पटकन मिळत नाही. आता मे बी किंडल वगैरे वर आला असेल पण मध्यंतरी मी बघितलं ते मिळत नव्हतं. फार ते जाडजुडे मी सगळ्यांकडनं ऐकलेलं. आता आपण जेव्हा क्लोजअप लुक घेऊ तेव्हा बघूया. पण मग ते तुम्ही वाचलं मी सांगितलं ना त्याला सलग. कारण काय आहे तो भूगोल आहे सगळा आणि इतिहास त्याच्याद्वारे उलगडत गेलाय. त्यामुळे ते सगळं टोपोग्राफी जी आहे ती तुमच्या लक्षात असल्याशिवाय बढिया तुम्हाला ते कळत नाही काय पुस्तक आहे. बरोबर. बरोबर. आणि मग त्याच्यावरनं लक्षात येतं अर्थात की त्या लेखकाने केवढे परिश्रम घेतलेत ते पुस्तक लिहिताना. कारण ते पुस्तक जवळजवळ बारीक टाईप आहे. 600 पानांचं जवळजवळ पुस्तक आहे. मगाशी ज्या पुस्तकाचा मी उल्लेख केला ते पुस्तक द राईज अँड फॉल ऑफ द थर्ड रिच हे जे पुस्तक आहे ते पुस्तक ते आहे. ते याच्या आकारावरनं तुम्हाला कल्पना येईल की किती जाडजूड पुस्तक आहे. आणि ते पुस्तक अशा तऱ्हेने मी बांधून ठेवलंय कारण नाहीतर ते पुस्तक असं पसरत जातं.
आणि त्यामुळे ही पानं नीट राहणार नाहीत. हो, आणि हे पुस्तक आहे ते त्या काळात मी घेतलेलं होतं. बरोबर. आणि त्यानंतर हळूहळू इंग्लिश साहित्य जे आहे, इंग्लिश मला वाटतं एक तर खूप काकांकडे डिक्शनरी आणि थेसॉरस अजूनही उर्वरित सेक्शन मध्ये मला हो माहिती आहेत तिथे आहेत, हा. ती दिसत आहेत. इथे तुम्हाला जाडजाड ग्रंथच वाचायला जास्त आवडतात. गॉन विथ द विंडही दिसतंय. होय, मी होय. जे वाचण्याचा प्रयत्न करून अनेकदा सोडून दिलंय शेवटी. ते अतिशय चांगलं पुस्तक आहे. नंतर दुसरं महायुद्ध हा आवडता भाग असला पाहिजे काकांचा. हो, माइन हो. काम्फ मला दिसतंय. हो हिटलरची हो पुस्तक ना. आहेत. ह्या पीजी वुडहाऊसची आहेत. पीजी वुडा, अरे हो की हा. पीजी वुडाऊसची आपल्याला दिसत आहेत 2. आणि इथे वॉलेस आहे. ते अगदी वेगळी सेक्शन आहेत आणि अजूनही इंग्रजी विखुरलेली सगळी पुस्तकं आहेत. मला तुम्हाला विचारायचं होतं की इंग्रजी पुस्तकं वाचताना आज देखील अनेकदा लोकांना भीती वाटते किंवा लोकांना परकेपणा वाटतो. तर त्या काळात तर इथे तसं आसपास तर काही वातावरण खूप नसणार. नाही. तुम्ही त्याचा सराव कसा केला? कसं खरं आहे, ठरवलं का? खरं आहे. इंग्रजीमध्ये मुळात आम्ही जे शिकलो ते काही इंग्रजी मीडियमचं हायस्कूल नव्हतं. म्हणजे इंग्लिश मराठी असं जॉईंट ह्याचं हायस्कूल होतं. त्यामुळे इंग्रजी ज्या पद्धतीने असायला हवं एवढ्या पद्धतीचं स्ट्रॉंग इंग्रजी आमचं नव्हतं. पण हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की आपण वाचन जसं वाढवत जातो तसं इंग्रजीचं हळूहळू तुम्हाला आकलन व्हायला लागतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट की इंग्रजी वाचताना डिक्शनरी हातात ठेवून ते वाचून उपयोग नसतो, कारण लिंक जाते तुमची. मग त्यावेळेस ते वाचायचं आणि कठीण शब्द जर लागला तर आधी बाजूचे शब्द जे आहेत त्याच्यावरनं त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचा. आणि अगदीच लागला तर मग तो इंग्रजी शब्द काय हा डिक्शनरी नंतर बघायचा. क्या बात. म्हणजे तुमची व्होकॅब्युलरी आपसूक वाढत जाते. वा. आणि शब्द ज्यावेळेस आपण बघतो डिक्शनरीमध्ये काय आहे त्यावेळेस आपसूक ते स्पेलिंग जे आहे ते डोक्यात बसतं तुमच्या. त्यामुळे अशा तऱ्हेने हळूहळू त्याचं आकलन व्हायला लागलं, त्या विषयाचं आकलन व्हायला लागलं. आणि त्यामुळे मग इंग्रजीचं हळूहळू कळायला लागलं. अरविंद घोष त्यांचंही पुस्तक आहे द डिव्हाइन लाईफ म्हणून. अध्यात्मावरचं पुस्तक आहे. ते इंग्रजी मधलंच आहे परत. आता ते माझं अजून पुरं वाचून झालं नाहीये. बरोबर. ते मी बरेच वर्षापूर्वी घेतलाय. असं होतच नाही का, कधी कधी काही पुस्तकं असतात आणि चांगलं वाटतं आपल्याला आहेत. प्रत्येक वाचकाचं एक दालन जे असतं ते चाललं की त्याच्या आवडीनिवडी ध्यानात येतात. इथे जसं मला दिसतंय की हे नेपोलियनचं चरित्र आहे, राघो भरारी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धन गोखल्यांनी लिहिलेलं चरित्र आहे, आणि इथे दास्यातून मुक्ती हे देखील एक चरित्रात्मकच मला वाटतं पुस्तक दिसतंय. आणि याही बाजूला मला पुष्कळ तशी पुस्तकं माहिती आहेत जी आहेत ती. त्याच्याविषयी आता जरा मला लक्षात आलंय की हे काकांना आवडीचं असणारे चरित्र आणि आत्मचरित्र प्रकरण, त्याविषयी बोलूया. इथे हातात आता मला दिसत आहेत अच्युत गोडबोल्यांचं मुसाफिर आहे, नंतर नेताजी आहे वि स वाळिंब्यांचं. अशी सगळी एकंदर चरित्रात्मक मला वाटतं तुम्हाला ही सगळी आवड दिसतेय. तर कुठलं यातलं सगळ्यात आवडलंय पुस्तक? कोणाचं चरित्र सगळ्यात जास्त आवडलंय किंवा आत्मचरित्र? हो, आत्मचरित्र जे आवडलं हे नेताजींचं जास्त आवडलं. त्याच्यामध्ये वेगवेगळे जीवनाचे जे पैलू येतात हे वेगवेगळे पैलू त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. नेताजी हे स्वतः काही मोठे पहिल्यापासून मोठे काही लष्करी बाण्याचे होते असा विषय नव्हता. परंतु त्यांचा जसजसा जीवनपट उलगडत गेला तसे ते त्या विचारांकडे वळले. बरोबर. आणि त्यातून त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमाप कार्य केलं. खरंय. तसं टिळकांचं चरित्र आहे ते प्रेरणादायक आहे. टिळकांचंही चरित्राचं आहे माझ्याकडे पुस्तक. त्यानंतर विवेकानंदांचं चरित्राची पुस्तक आहे. एक विवेकानंदांचं चरित्र म्हणल्यावर फक्त 1 मिनिट तुम्हाला ब्रेक करतो. आपण वाचकांना नंतर सगळ्या प्रेक्षकांना दाखवूया. तुमचं एक अध्यात्माची एक नकळत अभ्यासाची ओढ आहे, अध्यात्माच्या अभ्यासाची, आणि तशी बरीच पुस्तकं तुम्ही केलेत. मला कुतूहल आहे एक वाचक म्हणून की ही पुस्तकं आपलं जे नॉर्मल ज्याला आपण मार्केट म्हणतो तिथे असतात उपलब्ध का तुम्ही जरा काही काही ठिकाणावरनं खास मिळवलीत, ती मागवलीत, कसं केलं ते? कारण खूप आहेत ती पुस्तकं. होय होय, ही सुद्धा पुस्तकं जी आहेत ती काही वेळा प्रदर्शनातनं अचानकपणे उपलब्ध झाली. एक पुस्तक माझ्याकडे आहे तुकाराम महाराजांच्या अभंगाचं पुस्तक आहे.
बर. ते तुकाराम महाराजांची जी तुकाराम गाथा आहे ते पुस्तक मी बघायला पुण्यात बघत होतो. आणि तिथे त्यांना विचारलं, ते म्हणाले गाथा काही नाहीये, परंतु त्यांचे अभंग आहेत. आणि ते फार जुने पुस्तक होतं प्रसिद्ध झालं. म्हणजे मलाही कल्पना नव्हती. आणि मग ते पुस्तक जे आहे ते सगळं पुस्तक मला अचानकपणे हाती मिळालं. क्या बात आहे. आणि तेही माझ्या संग्रहात आहे. अशी बरीच पुस्तकं आहेत. ज्ञानेश्वरीचं पुस्तक आहे. आपण दाखवूया ना हा सगळ्यांना. त्यानंतर अभंग ज्ञानेश्वरी हे स्वामी स्वरूपानंदांचंच पुस्तक आहे. ज्ञानेश्वरी हा गीतेचाच अनुवाद नाही त्याला म्हणता येणार, पण टीका ज्याला म्हणतात तशी ती पुस्तक आहे. आणि ती भाषा जी आहे ज्ञानेश्वरीची, ती भाषा तशी समजायला कठीण आहे. बरोबर. कारण त्या काळात ती अहिराणी भाषा म्हणत तिला, त्या भाषेचा तो आहे, पुरी मराठी नव्हे. आणि त्यामुळे शब्द त्यातले आहेत, ते शब्द आपल्याला झटकन कळत. बरोबर बरोबर. आणि ते मग ते कळण्याकरता स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी जी दिली आहे, ती अभंग ज्ञानेश्वरीतनं त्याचा आणखी उलगडा होतो. बरोबर आहे. म्हणजे काही गोष्टी नुसत्या गीतेमध्ये दिशा दिग्दर्शनार्थ फक्त त्यांनी कुंडलिनी हा विषय जो आहे तो नुसता रेफरन्स आहे फक्त, बाकी त्याच्यात कुठेच काही नाही. ज्ञानेश्वरीत त्याचं जास्त स्पष्टीकरण आहे. आणि अभंग ज्ञानेश्वरीमध्ये आणि ते फुलवून सांगितलं. आणि तुलनेने आत्ताच्या मराठीतलं ते हो, म्हणजे तो भाषेचाही जो एक फरक येतो काळाच्या ओघात. किती 12व्या शतकातली, आणि मला वाटतं ही कधी लिहिलं गेलं असेल 17व्या 18व्या शतकात, अगदी आता एक वाचलं नाहीये, मला माहित नाही. रिसेंटली म्हणजे याच 100 वर्षातलं 100-150 वर्ष 100 नाही, त्याच्यानंतरच आहे ते. क्या बात आहे. मला इथे मगासपासून तुम्हालाही फ्रेम मध्ये दिसत असणार आहे सोयरे सकळ सुनीताबाईंचं इथे पुस्तक दिसतंय, जे मी इथे आलो की माझं फेवरेट असतं, मला हे वाचायलाच लागतं. आणि पुलंची सगळी ऑलमोस्ट पुस्तकं आहेच आहेत, कारण हे रत्नागिरीकरच हे दोघं होते नवरा बायको, त्यामुळे ते इथे मला पेंडस्यांचं तुंबाडचे खोत दिसत आहेत. आणि काकांच्या नियमाला जागून जाडजूड पुस्तकच ते बहुतेक पहिली विकत घेतात. तसं तुंबाडचे खोत ज्यांना माहित नसेल त्यांना दाखवतो, कारण आता थोडा जुना काळ झाला. पण श्रीना पेंडसे नावाचे लेखक होते, त्यांनी, आता सगळ्यांना तुंबाड हा हिंदी चित्रपट माहितीये, भयपट, राही अनिल बर्वे यांचा, पण तुंबाड हे ऍक्च्युली कोकणातलं खरं गाव आहे. आणि त्याच्यावर तुंबाडचे खोत हे हॉरर बिरर नाहीये, अतिशय वेगळी मला वाटतं 4-5 पिढ्यांची कहाणी मांडणारी कादंबरी आहे, नाही काही. तर तुम्हाला हे जेव्हा पुस्तकं तुम्ही वाचता, पुलंची समजा अंतू बर्वा असेल किंवा तुंबाडचे खोत असेल किंवा सुनीताबाई लिहितात, तेव्हा तुम्हाला जास्त छान वाटतं का की आपल्याच भागाविषयी बोलतायत, तुम्हाला माहिती आहे ते सगळं, असं वाटतं का? खरं आहे की ही जी पुस्तकं आहेत ही आमच्या मातीतली थोडक्यात पुस्तकं आहेत असं म्हणायला हरकत नाही. तसंच याच बाबतीत गोनी दांडेकरांचं पडघवली म्हणून पुस्तक आहे, ज्या पुस्तकावर कुछ खोया कुछ फाया अशी सिरियल आली होती. आणि ते पुस्तक म्हणजे हा कोकण भाग जिथे वस्ती झाली ती कशा पद्धतीने वस्ती झाली आणि त्या काळात आपापसातील संबंध कसे होते समाजातील निरनिराळ्या घटकांचे, त्यांचं फार छान चित्रण केलंय. म्हणजे तुम्हाला त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचं ज्ञान त्यातून होतं. आणि मुळात आपण कुठनं कुठे आलोय याचाही उलगडा होतो त्यात. आता आपण जी बघतोय ही होमिओपॅथीची पुस्तकं आहे माझ्या हातात आत्ता आहे. ते सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे नकळत आम्हाला त्या बेस होता त्याचा, त्यामुळे मेडिकलची काही पुस्तकं माझ्याकडे आली. आणि आमचा जो प्रोफेशन आहे त्यामुळे मेडिकलच्याही काही केसेस येतात, काही ज्या केसेस असतात त्यामुळे मेडिकलचा बराच संबंध येतो. त्यामुळे ते मेडिकलचं देखील पुस्तकं आपसूक वाचायला लागले आम्हाला. ॲनाटॉमीचं पण माझ्याकडे पुस्तक आहे, ग्रेज ॲनाटॉमी जी आहे, हे खरं बायबल त्याला म्हणतात या मेडिकल याला. तर ते पुस्तकही मी घेतलं. असंच मला ते पुस्तक मुंबईला मी गेलो असताना मिळालं. त्याच्याशी दुसरं एक छान पुस्तक मला मिळालं की मेडिकल टर्मिनॉलॉजी जी असते त्याचे अर्थ सर्वसामान्य माणसाला लगेच लक्षात येत नाहीत, तर त्याची एक मेडिकल डिक्शनरी मला मिळाली मुंबईला अशीच. त्याला ईस्ट वेस्ट पब्लिकेशन्स म्हणून आहेत, त्याच्यातल्या कमी किमतीमध्ये ती पुस्तकं असतात. तर ते पुस्तकामध्ये मेडिकलचा अभ्यास करताना त्याचा फार मोठा फायदा झाला, कारण त्या टर्मिनॉलॉजी त्याच्यात
अत्यंत स्पष्ट होतात हे करता, अभ्यास करता. इथे मी बघताना मला दिसतंय की इथे ना प्रवास वर्णनं देखील बऱ्यापैकी आलेत. जावे त्यांच्या देशा आहे, त्याच्यानंतर मध्येच मला सुबोध भावे दिसतोय, प्रतिभा रानड्यांचं एक ऐसपैस गप्पा दिसतंय, पण त्याच्यानंतर मला मीना प्रभूंचं ग्रीकांजली दिसतंय. इकडे पुढे गेल्यावरही मला मीना प्रभूंची 3-4 दिसत आहेत, अजूनही काही काही दिसत आहेत. एक मोठा प्रवास वर्णनांचं बहुतेक दालन काकांना आवडत असावं असं मला वाटतंय. त्याच्यानंतर इथे वरती मला हे कोण लेखक आहे, शशीधर भावे यांची काहीतरी पुस्तकं हो, दिसत आहेत, मणिपूर. प्रवासाचीच दिसत आहेत बहुतेक. झाडाझडती दिसतंय, प्रकाश नारायण संतांचं वनवास दिसतंय, इकडे मीना प्रभूंचं पुन्हा चिनी माती आणि रोमराज्य, ग्रीकांजली, गाथाई राणी, सगळी पुस्तकं मला दिसत आहेत वेगवेगळ्या कप्प्यांवरती. तुम्हाला काका प्रवासांची पुस्तकं आवडतात का? प्रवास वर्णनं खूप अत्यंत आवडतात, अत्यंत आवडीचा विषय. आणि कोण आवडतं म्हणजे मीना प्रभू आवडतात का? इतकी मीना पुस्तकं प्रभू आवडतात. मीना प्रभूंचं पुस्तक चांगलं आहे. पुलंचं जे पुस्तक आहे प्रवास वर्णनाचं ते चांगलं आहे. त्याच्यातनं आपल्याला नकळत माहिती मिळते, प्रत्येक प्रदेशाची माहिती मिळते, तिच्या समाज जीवनाची माहिती एक मिळते. मी सहज आता जाता बघतो की किती व्हॅलिड विषयांवरची पुस्तकं आहेत. इथे एक मुकुंद काणे वास्तुशास्त्रावरचं आहे, मध्ये आपण प्रवास वर्णनं आता बघितली. चिपर बाय द डझन मला इथे पुस्तक दिसतंय, अनुवाद आहे. त्याच्यानंतर इथे यशवंतराव चव्हाणांचं आत्मचरित्र आहे, प्रवीण दवड्यांचं एक पुस्तक दिसतंय. आणि इकडे जर आपण पाहिलं तर वसंत पोद्दारांचंही एक पुन्हा योद्धा संन्यास दिसतंय. सुनीताबाईंचं प्रिय जी आहे मनोहर तरी मला दिसतंय, आणि खिल्ली आहे. म्हणजे हा एक वेगवेगळ्या विषयांवरचा मला वाटतंय. या बाजूला जर आपण आलो जरा पुस्तकं करत, तर इथे देखील खूप वेगवेगळी दिसत आहेत. हे जिथून मला वाटतं सुरुवात झाली बाबासाहेब पुरंदरेंचे, ते हे खंड आहेत तुमची वाचनाची जी झाली. आणि इथे माझं पुस्तक दिसतंय वा म्हणताना, त्यांनी मला बरं वाटतंय. आणि कितीतरी अजून आपल्याला इथे दिसतील की प्रकय घाणेकरांचं जलदुर्गांच्या सहवासात आहे. नंतर इथे सप्तसूर माझे अशोक पत्कींचं आहे. म्हणजे संगीतावरची बघता बघता आपल्याला 2-3 पुस्तकं आता इथे आढळली. पुलंचं गुणगायीना आवड इकडे दिसतंय. आणि मगाशी आपण म्हटलं तसं ही ती जी स्वरूप ज्ञानेश्वरी, हे ते अभंगांची गाथा असणार ना, ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात ते. आणि दुसरीकडे एकदम इथे आलं तर अगदी वेगळं म्हणजे गिरिजा किरांचं आता आपल्याला माझी आयुष्याची गोष्ट सारखं पुस्तक दिसतंय. आणि इथे हा इंग्रजी सगळा पुन्हा एक सेक्शन आहेच आहे. त्यामुळे इतक्या विविध पद्धतीने आता इथे पाहिलं तर बघा, इथे भुईरिंगण, झाडाझडती, नंतर सुगरणीचा सल्ला असंही इथे पुस्तक आहे जे आहे ते. या सगळ्या आणि प्रकाश नारायण संतही आपल्याला इथे दिसत आहेत. मला असं वाटतं की हे जे विषयांचं जी विपुलता आहे वाचनाची, ती कुठल्याही वाचकाला शेवटी श्रीमंत करत असते. ती काकांना नक्कीच साधलेली आहे किमया जी आहे ती. काका, एकदा मला मनापासून तुमचे इथे बुकब्रो तर्फे आभार मानायचे आहेत की तुम्ही या पद्धतीने आम्हाला आता हा वेळ दिलात आणि तुमच्या पुस्तकाच्या दालनाविषयी सांगितलं. सगळ्यात शेवटी जे नवे वाचक आहेत, जी तरुण मुलं असतील, अगदी कोकणातली असतील समजा, आत्ताही दुर्गम ठिकाणी असलेली असतील, त्यांच्या हातात आता खरं तर सगळं मोबाईलच आहे, सगळीकडे 5G फोन असतो. पण ते पुस्तकांना वाचता आपल्याला इन्स्टा रीलच करताना अनेकदा दुर्दैवाने आढळतात. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? वाचन का महत्वाचं आहे? वाचन हे आयुष्यामध्ये फार महत्वाचं आहे. हा जो आपण आत्ता सर्व वेळ जो आहे, हा वेळ बहुतांशी आपण मोबाईलवर घालवतो, की ज्याच्यातनं तुम्हाला त्याचं जे आकलन आहे सगळ्या परिस्थितीचं, ते त्याच्यातनं होत नाही. तुम्हाला खरं जीवन जर कळायला हवं असेल तर वाचन हे फार महत्वाचं आहे. वाचनामध्ये निरनिराळं चतुरस्र जे जीवन आहे त्याचं आकलन आपल्याला वाचनाने होतं. आणि वाचनाने तुमची भाषा समृद्ध होते. मराठी घ्या, इंग्रजी घ्या, हिंदी घ्या, काही. आणि ती भाषा जर तुमची झाली तर यू कॅन एक्सप्रेस युअर सेल्फ बेटर. बरोबर. आणि हल्लीच्या काळात भाषेच्या बाबतीत सगळा आनंदी आनंद आहे. मुलांना 4 वाक्य नीट लिहिता येत नाहीत, की त्यांना एक्सप्रेसच होता येत नाही. फार महत्वाचा हा मुद्दा आहे. त्यांना अभिव्यक्तीच नाही. अभिव्यक्ती काय मांडायचं हे मांडायला शब्द तर पाहिजेत, आधी काहीतरी पाहिजे. खरंय. नाही, ते वाचन त्याकरता फार महत्वाचं आहे. वाचन करणं आवश्यक आहे. तुमचं जे एकूण व्यक्तिमत्व आहे त्याची जडणघडण जी आहे ही वाचनाने फार चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे सगळ्यांनी अवश्य वाचावं
असा मला सगळ्यांना एक प्रेमळ सल्ला द्यायचा. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आता आपण बुकब्रोच्या या भागात ज्या एका वाचक दाम्पत्याला भेटणार आहोत त्यांच्या मी आता घरी आलोय आणि त्यांचं नाव आहे श्रीयुत अच्युत मेढेकर सर आणि प्राध्यापिका अश्विनी मेढेकर मॅडम. अच्युत मेढेकर सर हे इंजिनियर आहेत मुळात. कमिन्स इंजिनिअरिंग कंपनी किंवा अशोक लेलँड सारखी कंपनी इथे ते हेड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग होते. अनेक वर्ष त्यांनी त्यात काम केलंय. पण वाचक म्हणून ते किती जबरदस्त आहेत हे आपण आता या एपिसोडमध्ये बघणार आहोत. आणि अश्विनी मॅडम तर मुळात 30 वर्ष त्यांनी अध्यापन केलंय. सेवा सदन ही जी रमाबाई रानड्यांनी त्या काळात स्थापन केलेली संस्था, त्या प्रतिषेध संस्थेमध्ये त्यांनी 30 वर्ष अध्यापन केलंय. त्यामुळे साहित्य आणि त्याच्या आसपास असलेला परिसर हा तर मला वाटतं तुमचा रोजचाच इथे ध्यास असणार खरं तर. तर अशा छान एका कपलच्या घरी मी आता आलोय आणि आपण जाणून घेणार आहोत की त्यांची सगळी जी पुस्तकांची आवड ती तशी कशी तयार झाली, कुठली पुस्तकं त्यांना आवडतात किंवा नाही आवडत, कोण लेखक त्यांना आवडतात आणि त्यांचा संवाद आता आपण थेट ऐकणार अशी एक संपदा आसपास आपल्या सतत सान्निध्यात असते की जी आपल्या मनाची मरगळ दूर करते, एक काहीतरी जगायला आपल्याला ध्येय देते, उत्सुकता निर्माण करते. आणि ती म्हणजे ग्रंथ संपदा, जिच्यापासून कधीच लहानपणापासून आतापर्यंत वंचित आपण राहूच शकलो नाही. त्या पुस्तकाने असं काही वेडं केलंय, जगण्याचं भान दिलंय की ती पुस्तकं विकत घ्या. दिसली लायब्ररी, पुस्तकं चाळत बस. दिसलं पुस्तकाचं दुकान, विकत घेऊया. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेलं, असंख्य पुस्तकं आपल्याला विकत घ्यावीशी वाटतात. कारण त्या पुस्तकाची पानं, त्यातला तो कोरेपणा, ते सगळं आपल्याला इतकं हवंसं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पुस्तकात आपल्याला नेमकं काय वाचायला मिळेल. शब्दानुभूती, अर्थसौंदर्य, शब्दसौंदर्य, कशाचं म्हणून काय काय कौतुक करावं त्या पुस्तकांविषयी. आणि म्हणून अशी इतकी पुस्तकं हव्यासानी आयुष्यभर गोळा केली. यातली एक 300-400 पुस्तकं तरी आपण सारखी देत राहतो, ज्यांना एका ठिकाणी राहून ती चालणारी नाहीत. हो. त्यामुळे आपण जेव्हा काही आपण फ्लॅट बदलला, जागा बदलली, त्यावेळेला लायब्ररीने दिले, खूप ठिकाणी मित्रांना दिली, हाऊस म्हणून दिली, विकत दिली. आणि विकत म्हणजे आपण विकत घेतली आणि लोकांना वाटली ती पुस्तकं. लायब्ररी शाळेला दिली आपण. त्यामुळे ती अशी फ्लो चालू आहे आपलं. पण काही पुस्तकं मात्र मला कधीच सोडावीशी वाटत नाही. आणि एखादं पुस्तक कुणाला वाचायला दिलं आणि ते मिस झालं तरी पुन्हा जाऊन ते आवडीने विकत आणलं जातं. म्हणजे SP कॉलेजमध्ये शिकत असताना डॉक्टर अनुराधा पोद्दारांनी जे कवितेचं गारुड मनावर निर्माण केलं, त्या असं म्हणायच्या, तळहाताच्या एखाद्या आपल्या तळहातावर लोलक घ्यावा आणि चारी बाजूनी तो न्याहाळावा आणि त्याचे असंख्य पैलू आपण न्याहाळावेत आणि त्यातून अर्थसौंदर्य, शब्दसौंदर्य हे आपल्या मनामध्ये आपण रुजवावं. तेव्हापासून इतकी ओढ निर्माण झाली कवितांविषयी, पुस्तकांविषयी. पद्मा गोळेंच्या कविता, शांताबाई शेळकेंच्या कविता. त्या तर आमच्या शांताबाई शेळके, माझं शिक्षण हुजूरबागेत झालं, त्या शाळेतच त्या होत्या. डॉक्टर अरुणा ढेरे, सगळ्या जणी, म्हणजे एकूण अशा अतिशय सुसंस्कारित अशा वाचनाच्या पुस्तकांच्या साम्राज्यात अतिशय समृद्धपणे वाढल्याचे एक समाधान. भाषेचे संस्कार अतिशय चोख होतील अशी काळजी लहानपणापासूनच भोवतालच्या म्हणजे वातावरणातून आणि आमच्या शिक्षक प्राध्यापकांकडनं होत होती. आणि पुस्तकाचं हे वेड त्यातूनच निर्माण झालं. माझं तर असं झालं की आमचं गाव खंडाळापाडा, खेडगाव होतं. आणि मी 3 वर्षात असेपर्यंत बोलतच नव्हतो. 3ऱ्या वर्षी बोलायला सुरुवात झाली. तोपर्यंत हा मुका होईल का काय असं वाटत होतं. ती बोलायला सुरुवात झाल्यावर वडील माझे वडील शिक्षक होते आणि प्राथमिक शिक्षक होते, पण ते जगाच्या फार पुढे होते त्या काळच्या. त्यांनी मला तो आमच्याकडे केसरी यायचा त्या काळी, तर त्यातला पहिला शब्द क शिकवला तर मला अजून आठवत नाही की क बघायचा आणि हा क शोधत बसायचा. त्यामुळे ते वडील पूजा करायचे शाळेत जाताना जायच्या आधी. त्यावेळेला माझं काम असायचं की त्यातला क हा सगळा शोधून दाखवायचा. माझं रोज एक शब्द मला शिकवायचे ते. त्यामुळे मी 4थ्या वर्षी शाळेत गेलो, पण त्याच्या आधी मला पेपर पूर्ण वाचता येत होता, मराठी पेपर ऑफकोर्स. आणि नंतर त्यांनी मला एक चांगलं काय केलं की लहानपणी त्यांनी, मी 5वी 6वीत असेल तर त्यांनी ज्ञान आणि मनोरंजन
आणि बहुरंगी करमणूक अशी 2 त्या काळी पुस्तकं असायची पुण्यात. हो. अक्षरशः पदरमोड करून स्वतःचे म्हणजे उसनवारी करून त्यांनी ते पुस्तकं आणायचे आणि ते पुस्तकं वाचून मला एकदम म्हणजे मी वेडच झालो. 5वी-6वी मध्ये ती हो. पुस्तकं वाचली आणि मला अगदी चांगलं आठवतंय एके दिवशी संध्याकाळी आमच्या घराच्या मागच्या बाजूला एक बाभळीचं झाड आहे. कट्टा होता. वडिलांनी पुण्यातनं येताना एक पुस्तक आणलं, पु ल देशपांडेंचं बटाट्याची चाळ आणि ते मला म्हणले, "हे विजू हे घे तुला पुस्तक वाचायला." मी तिथनं बाहेर गेलो, संध्याकाळ होती 5 वाजता आणि त्या बाभळीच्या झाडाला असा बेचका होता मध्ये, वाय कनेक्शन सारखा. त्याच्यात बसून मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. 15 मिनिटांनी सगळे पळत आले की हा का वेड्यासारखा हसतोय. मी खदाखदा हसत ते पुस्तक म्हणजे तो मला त्याने माझा संपूर्ण बदलून गेला सगळं. पुस्तकाविषयीची ओढ तेव्हा सुरुवात झाली. पुढं काय झालं की शाळेत मी भोसले मिलिटरी स्कूलला गेलो. तिथे 9वी असताना ते लायब्ररीन होते आणि मी त्यांना मदत करायचो. कारण मला लहानपणापासून रद्दीचा कागद समोर दिसला तरी ते वाचायचं आणि मग वाचत वाचत घरी यायचं अशी सवय होती. तर त्यांनी ती आवड ओळखली आणि त्यांनी मला खूप पुस्तकं तिथे वाचायला किंवा त्यांनी उद्युक्त केलं. म्हणजे मी 9वी ते 10वी आणि 11वीच्या वेळेला त्या 2-3 वर्षात मी त्या लायब्ररीतली साधारणतः 70% पुस्तकं आमच्या भोसले मिलिटरीमधली वाचून काढली होती. इलस्ट्रेटेड विकलीचे सगळे अंक वाचायचो मी आणि ती आवड पुढे मग वाढत गेली. खूपच कॉलेजमध्ये मस्त. असताना कॉलेजमध्ये दिवस ते हॅरॉल्ड रॉबिन्स आणि फ्रेडरिक फोर्सिथ वाचायचे असतात. ते वाचले. वपू काळे वगैरे हे सगळे असे सगळे वाचन ते सारखं वाढत गेलं सायन्सला असताना. पुढे काय नंतर कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे पुस्तक. मग पुढे इंजिनिअरिंगची आली ती. पण सायन्स करल्यानंतर मी कंपनीत लागल्यानंतर काय झालं की प्रवास खूप व्हायचा. त्या इंजिनच्या कामासाठी बाहेर जायचा ना प्रवास व्हायचा आणि त्या काळी म्हणजे हे मी सांगतोय साधारणतः 75 सालच्या नंतरची गोष्ट आहे. त्या काळी रेल्वे उशिरा जायची आणि विमानही उशिरा जायची. तेव्हा प्रवासात काय करायचं तर पुस्तक जाडी बघून विकत घ्यायचं. असं तो मोठी पुस्तकं. पुस्तक घ्यायचं आणि जायचं. म्हणजे समजा आता वपूकळ्यांचं असेल तर अख्खा बंचच घ्यायचा. संपूर्ण गलिमाच घेऊन ठेवायचा. हो. म्हणजे ते येईपर्यंत पुरायचं आणि एस्पेशली कलकत्ताचा प्रवास हा नेहमी 6 तास 8 तास लेट असायचा. त्यामुळे त्या ह्याच्यात माझं खूप वाचन झालं. ते वाढतच गेलं म्हणजे ते वेळ वाढत काय गेलं. आज मला असं जाणवते की इथे आपण छान एवढी पुस्तकं लावून ठेवली आहेत की अशी कमी प्रमाणातली मोजकी हवी तेवढीच लावून ठेवली आहेत. पण आपला पुस्तकांचा खरं म्हणजे पसारा याच्याहून कितीतरी आहे. म्हणजे वरती सगळी धार्मिक काही पुस्तकं, गीता तत्व मंजिरीपासून भागवत कथा, दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा अशा प्रकारच्या अनेक पुस्तकं संग्रही आहेत आणि बरीचशी पुस्तकं निरनिराळ्या निमित्ताने भेट म्हणून दिलेली आहेत. म्हणजे पुस्तकं पण भेट द्यायला आवडतात आणि वाचायला आवडतात म्हणून हे काय माझ्या मैत्रिणींनी वगैरे हे अखंड हे जे इंदिरा संतांची समग्र कविता, कारण त्या अतिशय माझ्या लाडक्या अशा कवयित्री आहेत. हे इंदिरा याचा प्रस्तावना एकूण डॉक्टर अरुणाताई ढेरेंची आणि हे इंदिरा संतांचं समग्र कविता याच्यात अतिशय आवडत्या अशा माझ्या सगळ्या कविता आहेत. पण इथेच आवड आपली कुठे थांबते. आपल्याला चौफेर आवडतं वाचायला, काही गूढ विषय आवडतात, काही आध्यात्मिक विषय आवडतात. आता रहस्य द सिक्रेट हे पण असंच एक पुस्तक आहे, अगदी वेगळ्या वाटेवरनं जाणार. हवं ते मिळवण्याची कला, एक उत्सुकता म्हणून अशा तऱ्हेची पुस्तकं आपण अनेक वाचतो. इथे मेडिटेशनवरचं ध्यान आणि आध्यात्मिक जीवन हे पण पुस्तक आहे. अशा अनेक तऱ्हेची पुस्तकं वाचायला अगदी कुठलीही मिळाले तरी उत्सुकतेने, फ्लॉवर रेमेडीवरचं असू दे, आरोग्यावरची, पाककृतींवरची कुठलीही पुस्तकं असली तरी अशी इथे अनेक संग्रही केलेली आहेत. माझे जे आध्यात्मिक गुरु आहेत डॉक्टर परमपूज्य पारनेरकर महाराज, त्यांची एकूण पूर्णवादावरची जी ग्रंथसंपदा आहे त्याचं वाचन करणं, त्यांचा आशीर्वाद रूपाने ती सतत माझ्या जवळ ती पुस्तकं असतात आणि त्याचं पण अध्ययन म्हणा हो खरोखरच शिकण्यासारखं आहे. अशा अनेक आपण असं पुस्तक लाईटली वाचलं ठेवून दिलं असं नाही होत नाही का? त्यातल्या अनेक तो सगळा आशय आपल्याला भिडतो, त्याच्यावर आपण विचार करतो आणि अक्षरशः कधी कधी असं वाटतं इतका तो विलक्षण असा परिणाम असतो वाचनाचा किंवा प्रभाव असतो की कधी कधी आपल्या किंचित नकारात्मक अशा विचारांना पालटण्याची क्षमता आणि पॉवर त्या पुस्तकांमध्ये असते. कधी कधी तिथल्या व्यक्तिरेखा किंवा प्रसंग घटना पुस्तकांमधल्या बघून असं वाटतं अरे नाही,
आता या ठिकाणी या प्रसंगात ही वाचली असं वागलीये ना, आपण पण आपले असे विचार बदलूया. विशेषतः चरित्र आणि आत्मचरित्र वाचताना असा एक विलक्षण प्रभाव त्यातल्या प्रसंगांचा आपल्यावर पडतो. तू म्हणालीस मगाशी ते बरोबर आहे. हो. ऍक्च्युली ही पुस्तकं दिसत नाही, हा एक भाग आहे. आम्ही पहिल्यापासूनच आम्हाला पुस्तकं एका ठिकाणी ठेवलेली आवडायची नाहीत. सगळीकडे विखरून ठेवलेली पुस्तकं असायची. तेव्हा आमच्या या घरामध्ये सुद्धा आता 4 बेडरूम आहेत. 4 बेडरूममध्ये अशी 4 कपाट आहेत आणि त्याच्यामध्ये असलेली पुस्तकावरून आणि परत आणली की जो नेहमी एक काय आता हे कशाला आणलं किंवा असं तर ते जे आहे हे सगळं सातत्याने होत असतं आणि त्यामुळे पलीकडच्या बाजूला आहेत. पण मग थोडं सेग्रिगेशन होतं. हिला आवडणारी पुस्तकं सांगता येत असतात, मला आवडणारी त्या असं असं. आता मगाशी जेव्हा आपण म्हणतो दरवेळेला, इंटरेस्टिंगली परवा मला असं लक्षात आलं की पुस्तकं पहिली गोष्ट अशी की लायब्ररीत जाऊन पुस्तकं घेणे आणि वाचून परत करणे हा एक चांगला भाग आहे लोकांचं वाचन वाढण्यासाठी आणि हे योग्य आहे. शेजारी असावी लायब्ररी. चांगली लायब्ररी असेल तर ते सजेस्ट पण करतात आणि सांगतात तुम्हाला की हे वाचा ते वाचा. पण मला एक वेगळा विचार आहे. माझे वडील नेहमी म्हणायचे की पुरोहित ही एक संस्था आहे आणि लेखक ही एक संस्था आहे. ह्या 2 संस्था आहेत, ह्या तुम्हाला ऍक्च्युली त्या काहीतरी तुम्हाला गाईडलाईन देत असतात, मार्गदर्शन करतात. या जगवण्यासाठी त्यांचं पोषणासाठी तुम्ही काहीतरी काम करायला पाहिजे. तर ते पुरोहितांचं जसं काही ना काही कारण असलं की त्यांना आपण काहीतरी तिथे कॉन्ट्रीब्युशन द्यावं, तसं पुस्तकाच्या बाबतीत मी ठरवलेलं आहे की मी नेहमी पुस्तक विकतच आणतो. विकतच घेऊन वाचायचे. आणि कसं झालं की कंपनीत जसा काय थोडीफार प्रगती झाली तसं थोडी एबिलिटी वाढली. पुढं काय झालं की मी प्रोडक्शनला गेल्यानंतर तिथे आमचे लोकांनी मला ट्रेनिंगमध्ये फार इन्व्हॉल्व केलं. आमचा श्याम भागवत नावाचा एक मित्र होता. तर त्याला पुस्तकाची खूप आवड होती, त्यामुळे आमचं सौहार्द खूप होतं. त्याच्यामुळे मी मॅनेजमेंटमधली खूप पुस्तकं त्या काळी आम्ही विकत घेतली सगळी. स्टीफन कवे नावाचा एक जो लेखक आहे त्याचा 7 हॅबिट्स फॉर द हायली इफेक्टिव्ह पीपल असा एक ट्रेनिंग कोर्स त्यांनी काढला आणि तो खूप पॉप्युलर झाला. कमीज मधल्या मॅनेजर लोकांना जर तुम्ही विचारलं तर ते सगळे त्यात जगलेले आहेत. 3 वर्ष त्यातनं ते हे केलेलं आहे. स्टीफन कवीची 9 पुस्तकं झाली. सगळी 9च्या 9 पुस्तकाचा संच माझ्याकडे आहे. त्यातला फर्स्ट थिंग फर्स्ट, प्रिन्सिपल्स वगैरे वगैरे. आणि ही सगळी तशी पुस्तकं आम्ही घेत गेलो. आणि दुसरं काय झालं की यामध्ये इंग्लिश पुस्तकं आपल्याकडे खूप महाग पडतात. तर ते मला वाटतं आनंद नाडकर्णी असावेत. तर त्यांनी आम्हाला कमीजमध्ये आम्हाला जवळपास 25% सवलतीमध्ये ती पुस्तकं देत असत. तेव्हा तो मी झपाटच लावला होता आणि ती घ्यायची आणि मग निर्णय लोकांना देत राहावं, प्रेझेंट म्हणून पुस्तकं द्यावं असं करायचं. आमचे 2-3 मित्र पण आहेत अजूनही. माझे शिरवळे डॉक्टर जोगळेकर आहेत. त्यांच्याकडे काही गेलं की ते एक पुस्तक देतात. जेवायला बोलवलं कोणाला की 7-8 पुस्तक काढून ठेवतात. यातलं तुला एक घेऊन जा. आणि आवडेल ते घेऊन. दत्ता गोखले नावाचा एक मित्र आहे, तो खूप छान वाचतो. नवीन पुस्तकं, जुनी पुस्तकं त्याचं वाचन खूप चर्चा करतात. मग तो भेटला की आमचा पुस्तक हाच विषय असतो. अशी ती पुस्तकांची वाचत गेली. याच्यावरून मला आणखी एक आठवलं की पुस्तकांच्या जास्तीत जास्त सान्निध्यात मी सुद्धा कशी आले. तर कॉलेजमध्ये चिंतन नावाचा एक उपक्रम सर्व प्राध्यापक दर शनिवारी एका छान विषयावर आम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच प्लॅनिंगमध्ये तो विषय ठरवून ठेवायचो. मला आवडलेलं पुस्तक, मला आवडलेले कवी किंवा मला आवडलेलं एक थोर व्यक्तिमत्व, मला आवडलेला ग्रंथ आणि मग त्यावर्षी सलग त्याच्यावरती व्याख्यान मला दर शनिवारी व्हायचे. आणि आम्ही प्राध्यापक काय करायचो की छान सादरीकरण व्हावं आणि विद्यार्थिनींना उत्तम ते ऐकायला मिळावं म्हणून त्या विषयावरचं एकच पुस्तक फक्त न हाताळता आम्ही निरनिराळ्या ग्रंथालयांमधून जाऊन त्याची रेफरन्ससाठी इतकं मॅटर आम्ही जमा करायचो किंवा आणि त्याची नंतर सुंदर गुंफण करायची की कितीतरी दिवस प्रत्यक्ष ते आपलं त्या विषयावर बोलून झालं विद्यार्थिनींसमोर की ते विद्यार्थिनींचं तन्मयतेने ऐकणं आणि आपलं ते बोलणं त्याच्यात इतकं भारावले पण त्या वातावरणात यायचं आणि त्याच्यात आम्ही इतके दिवस इतकं गुंगून गेलेलो असायचो की कळायचं की खरंच वाचनाचं गारुड काय असतं. आणि एकच छोटासा विषय घेतला तरी केवढं पुस्तकांचं भांडार समृद्ध आपल्याकडे आहे. काय भारी बोलतायत हे. मला एक प्रश्न आहे फक्त. अच्छा. आणि विचारायचं की तुमचे
खऱ्या अर्थाने तुम्हाला मनापासून आवडणारे लेखक लेखिका कोण आहेत, किंवा पुस्तक खरी ज्याने तुम्हाला असं दिल का सुकून म्हणतात असं खरं मिळतं, सांगू? हे कुठलं आहे? खरं सांगू, निवेदनाच्या कारणामुळे पण मला खूप संदर्भ पुस्तकं चाळायला लागले. गदिमांची गाणी अजरामर आहेत. तर प्रेस्टिज प्रकाशननी जे प्रसिद्ध केलंय पु ल देशपांडेंची प्रस्तावना आहे, ते संपूर्ण गदिमा नवनीत हे पुस्तक म्हणजे अतिशय जवळचं आहे माझ्या. ते मला अतिशय आवडतं, खूपच आवडतं. मग काय, लाईट रिडिंगमध्ये म्हणजे माधुरी शानबाग आहेत, आशा बगे आहेत. मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र हा माझा शिकवण्याचा विषय असल्यामुळे त्याच्याशी संबंधित मी अनेक पुस्तकं, मग अच्युत गोडबोलेंचं मनातलं पुस्तक असेल, की ज्याच्यात मानवी मनाची गुंतागुंत उलगडून दाखवली आहे. अशा तऱ्हेची अनेक पुस्तकं, लेखक, लेखिका, म्हणजे कुणाकुणाची नावं घ्यायची असा प्रश्न आहे. मंगलाताई गोडबोले आहेत, सुनीताताई देशपांडे आहेत, कवयित्री तर माझ्या, आणि अरुणा ढेरेंचा कृष्ण किनारा या पुस्तकाची जादू अशी मनावर पसरलेली आहे कायमस्वरूपी. पुन्हा पुन्हा म्हणजे त्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी मी ही पुस्तकं संग्रही कायमस्वरूपी, जेव्हा वाटेल तेव्हा ते पुस्तक उचलून परत एकदा त्या जादुई साम्राज्यात वावरता आलं पाहिजे अशी माझी इच्छा असते, आणि त्या आनंदाचा पुनःप्रत्यय मी घेते. तुम्ही आता म्हणालात ते इतकं खरं आहे खरंय, की पुस्तकांचं जग असं असतं की जिथे कुठला पासपोर्ट लागत नाही, खरंय, अगदी खरंय. दिसायला लागलं. अगदी बरोबर. सर, अजिबात. तुमचे कोण आहेत आवडते लेखक लेखिका? कुठल्या लेखक लेखिकांवर भांडण करता यांच्याशी? ऍक्च्युअली काय झालं की वयानुसार आणि वयाच्या हा. टप्प्यानुसार पुस्तकं बदलत जातात, बदलत लेखक जातात. बदलत जातात. खरंय. मी मगाशी म्हणलं तसं. आणि काही आहे ते अगदी म्हणजे ते राहणारच. म्हणजे गदिमा, पाडगावकर हे सगळे लोक आहेत, हे आयुष्यभर, पु ल देशपांडे हे शेवटपर्यंत ते राहणारच. आपल्याला पण कधी कधी काय होतं की वेगळी पुस्तकं पण खूप आवडतात, त्या त्या टप्प्यावर आवडतात. म्हणजे मध्ये 12 वर्षापूर्वी माझी बायपास झाली, 12-13 वर्ष झाली त्यावेळेला ते मला मग तो सगळा डीन ऑर्निश, त्यातलं सगळ्यात आवडलेलं पुस्तक माझा साक्षात्कारी हृदयरोग, अभय बॉंगचं, ते अभय. खूप सुंदर होतं. त्याच्यानंतर मध्येच मला कॅन्सर माझा सांगाती सहज सापडलं आणि डॉक्टर बावडेकरांचं खूप सुंदर पुस्तक आहेत. हो. आणि असं नाही आहे, खरं तर ते सर्व प्रकारच्या लोकांनी, सर्व टप्प्यावरच्या लोकांनी वाचायला पाहिजे असे आहेत. हम्म. मला खूप वर्ष असं वाटायचं की मोठ्या सुंदर आणि मोठा प्लॉट असलेल्या कादंबऱ्या फक्त इंग्लिश लोकच लिहितात. फ्रेडरिक फोर्सिथ आणि तो कोण जॉन ग्रिशम असेल, जेफ्री आर्चर असेल, किंवा हेरोल्ड रॉबिन्स असेल. पण हल्लीचे जे हे लेखक आहेत ना आपले भारतीय, त्यांनी खरंच कमाल केली. म्हणजे अश्विन संघी, आमिष यांनी तर इतकी क्रांती केली की त्यांची पुस्तकं, आणि खरंच इंग्लिशमध्ये इतक्या सुंदर कथा लिहायला पाहिजेत. भारतामध्ये इतकं टॅलेंट आहे, त्यांची फार छान पुस्तकं यायला पाहिजे. सगळी सिरियल माझ्याकडे आहेत, माझ्या जावाईंना मी दिली, आमच्या मित्रांना वाटली, घेऊन दिली. रावण वगैरे सिरियल, राम रावण, पट्टनाईक चांगले लिहितात, देवदत्त पट्टनाईक. त्याच्यानंतर मराठीमध्ये पण आहे ना, मराठीमध्ये मला अगदी गेल्या काही वर्षात अप्रिशिएट झालेलं म्हणजे मुरलीधर खैरानाचं शोध हे पुस्तक आहे. ते खूप जबरदस्त आहे. त्यातला जो प्लॉट आहे, इथे आहे ना, मला शोध आहे. हे बघा खाली आहे. माझं आवडतंय ते. हे बघा, हे शोध आहे ना, हे शोध हे पुस्तक हे आपल्याला माहिती असलेला इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. त्यांनी सुरतेची लूट केली, ती आणली, त्यातली कुठेतरी त्यांनी 2 भागात विभागली, एवढं आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यात त्यांनी प्लॉट असा निर्माण केला की 2 भागात विभागलेली एक भाग पोचलाच नाही, आणि तो शेवटपर्यंत पोचलेला नाही. आणि तो त्याचा शोध जवळपास 300 वर्ष लोक निर्णय पद्धतीने घेत होते. आणि तो कसा मिळू शकतो किंवा कसा आहे याच्यावरचं ते पुस्तक आहे ना, ते अतिशय अप्रतिम आहे. एस्पेशली नाशिक भागात त्या सगळ्या डोंगरांची नावं वगैरे आहे ना, आणि यांचं काय झालं की हे प्रत्येक डिटेल्स ह्या अगदी छान अशा लिहितात की ते तुम्ही आजही जाऊन बघू शकता तिथे. तसंच मला मध्येच विश्वस्त मिळाला, वसंत लिमायचं, आणि ते असंच सापडलं मला पुस्तक. मला वाटतं इंटरनॅशनल बुक स्टॉलमध्ये त्यांनी मला, त्या गंगाचे लोक आहेत ना, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे वाचलं तर ते पण वाचा. मग ते मी घेतलं. वसंत लिमाय मी वेळच झालो. पण मग त्यांचं आधीचं लॉ ग्रिफिन मी वाचून काढलं. आणि मग नंतर पुढचं जेव्हा टार्गेट असद शाह आलं त्यांचं, त्यावेळेला तर म्हणजे जी फ्रेडरिक फोर्सिथची जी गाजलेली कादंबरी आहे, द डे ऑफ द जॅकल, त्याला पॅरलल त्यांनी हा सगळा जो प्लॉट केला ना, आणि रोम हर्षक इतका सुंदर आहे की मला ते 3 बाबीने आवडलं असं मला वाटतं.
एक म्हणजे ते सध्याच्या राजकारणाशी आणि सगळ्याच्या रिस्कशी सुसंगत आहे. असं होऊ शकतं हे तुम्हाला कळण्याची ती जागा आहे. दुसरं असं की तो इतका चांगला घेतलाय, प्रत्येक ठिकाणचे डिटेल्स आहेत की त्यांनी वसंतरावांची माझी ओळख झाली तृप्तीमुळे, चांगली झाली. 5 वर्ष त्यांनी अभ्यास करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि तिसरं असं की मराठीमध्ये इतकं जबरदस्त पुस्तकं येऊ शकतात, प्लॉट मोठा असलेलं उत्कंठावर्धक पुस्तकं येऊ शकतात. आणि या पुस्तकांना म्हणजे फिक्शन वाचण्यामध्ये खूप लोकांना असं वाटतं की मी फिक्शन वाचत नाही. का वाचत नाही तर त्यात काही अर्थ नसतो. मला तसं वाटत नाही ऍक्च्युली. ही जी पुस्तकं आहेत ना, यात त्याचे प्लॉट्स असतात, स्वभावाचे विशिष्ट असतात. तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये लोकांशी बोलताना कुठे ना कुठे ते क्लिक होतात. ते क्लिक होत असताना जर आपला रिस्पॉन्स कसा असावा असं जर वाटत असेल तर त्यावेळेला तो तुम्हाला आठवायला पाहिजे की ही अशी सिच्युएशन असू शकते. आणि त्यामुळे काय होतं की ही वाचनाने मनुष्य नक्की काय होतो हा एक भाग आहे. मला असं वाटतं की त्यांनी विचारात समृद्ध व्हायला पाहिजे. दुसरं असं की विचारापेक्षाही तुमच्या रिॲक्शन ज्याला म्हणतो, प्रतिसाद जो आहे आपला, कुठल्याही सिच्युएशनला प्रतिसाद देताना तो कसा यावा हे त्या माणसाच्या वाचनावर बरंचसं ठरतं असं मला वाटतं. जितका प्रगाढ वाचन असेल त्याचं तितका तो रिस्पॉन्स जास्त मॅच्युअर येतो. हळूहळू सिच्युएशन्सला तो कारणीभूत होतो. आणि खूप स्थिर असलेले लोक असतात. म्हणजे मी बघितलेलं आहे की स्वाध्याय परिवाराचे हे पांडुरंग शास्त्री आठवणींची पुस्तकं आहेत ना, सगळा संच आहे माझ्याकडे. आमच्या या इथे दिसतील तुम्हाला, दशावतारपासून सगळे आहेत. त्याच्या वाचनाने मनुष्य इतका शांत होतो ना. ही शांतता कुठेतरी यायला पाहिजे, तुमच्या आयुष्यात दिसायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं असं की आजूबाजूच्या लोकांना असं वाटलं पाहिजे की हा 4 पुस्तकं वाचलेला माणूस आहे. असं ते जरा मला असं वाटतं की वाचनाने काहीतरी नुसतं वाचलं दिलं आणि त्यातनं मला काही फरक पडला नाही असं व्हायला. काय सुंदर आता हे दोघं बोलले. मेडेकर दाम्पत्यांच्या मी आता घरी आलोय. आपल्या बुकब्रोचं एक फेसबुक पेज देखील आहे, तुम्हाला जर माहीत नसेल तर. आणि त्याच्यावर आमची बुकब्रोची एक टीम आहे, आपण रिव्ह्यूज त्याच्यावर सध्या लिहितोय, तेही तुम्ही जरूर बघा. तिथे सगळ्यात आमच्या ज्या महत्त्वाच्या सगळे रिव्ह्यूचं कोऑर्डिनेशन करणाऱ्या मॅडम आहेत, तृप्ती कुलकर्णी मॅडम आहेत. त्यांचे 2-3 बुक रिव्ह्यूज तुम्ही आता वाचलेही असतील कदाचित. ग्राफिक डिझायनर आहेत, त्या स्वतः उत्तम वाचक आहेत. त्यांनी मला सुचवलं की आमच्या ओळखीचे आहेत अच्युत मेडेकर सर आणि प्राध्यापिका मेडेकर मॅडम, तर त्या दोघांच्या घरी आपण शूट करूया असं मला तृप्ती मॅडमनी सुचवलं. तर माझी यांची काही पूर्व ओळख वगैरे काही नाही, खरं मी आत्ता इथे आलोय. पण काय असतं ना, वाचक जे असतात त्यांना एकदा पुस्तकाविषयी बोलायला लागलं की आतून ओळख पटते. तसं या दोघांची ओळख मलाही पटली आणि माझी खात्री आहे तुम्हालाही पटेल. बुकब्रोचे तुम्ही इतके सगळे छान सदस्य आहात. आपलं 5,000 सदस्यांचं आता हे घर छोटं झालंय वाचणाऱ्या लोकांचं, पुस्तकांवर, लेखकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं. आणि तसंच त्याच्यात आता हे अजून दोघं ऍक्टिव्हली आपल्या याच्यात आता आलेत. तुमचे दोघांचेही मनापासून आभार. तुम्ही तुमचं घर आणि तुमचा हा सगळा जो विपुल ग्रंथ परिसर आहे, खरं तर हा त्याला शब्द योग्य आहे, म्हणजे नुसती पुस्तकं नाही, वैचारिक परिसर आहे, तो आमच्या सगळ्या बुकब्रोच्या दर्शकांसाठी उलगडून दाखवला. आणि इतकं मार्मिक दोघंही अनेकदा बोलले. खूप खूप तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. उरातले थेट उरामध्ये असा तो खरा संवाद आहे. हो ना, इतक्या आवडत्या अशा विषयात आम्हाला पण तुम्ही अतिशय विश्वासाने सामावून घेतलं आणि आम्हाला इतकी छान बोलतं करायची संधी दिलीत, त्याच्याबद्दल आम्ही पण तुमचे आभारी आहोत. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा सांगतो, आपला अशूज ट्यून्स हा चॅनल आहे, त्याच्या अंतर्गत बुकब्रो ही प्लेलिस्ट आहे. त्याच्यात इंग्रजीही काही पुस्तकांचे आहेत एपिसोड आणि मराठीचे अर्थात जास्त आहेत. तुम्ही सगळे ते चवीने बघता, पण सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर ते न विसरता आजचा हा एपिसोड बघून खाली दाबा. नोटिफिकेशन्स जर तुम्हाला प्रत्येक एपिसोड नंतर हवी असतील तर त्याला एक घंटेसारखं असतं बटन, तेही दाबा, म्हणजे तुम्हाला कळत जाईल की नवे एपिसोड कधी येत आहेत. आवर्जून लाईकचं बटन दाखवा, आवर्जून लाईकचं बटन दाबा, कॉमेंट आवर्जून लिहा, शेअर आवर्जून करा. आणि हा जो आपला ग्रंथांचा सगळा जो छान आपण आता पसारा हळूहळू बघणार आहोत, त्यात जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल लेखक किंवा वाचक म्हणून, तर आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. तेव्हा 1972 साली हिंदीमधलं पुस्तक आहे ते, योग आणि आरोग्य. तरी वाचन केलं, हळूहळू ते आकलन व्हायला लागलं. बरोबर.
मुळात 30 वर्ष त्यांनी अध्यापन केलं. हे शोध आहे ना, हे शोध हे पुस्तक हे आपल्याला माहिती असलेला इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. त्यांनी सुरू केलं हवं ते मिळवण्याची कला, एक उत्सुकता म्हणून अशा तऱ्हेची पुस्तकं आपण अनेक वाचतो. इथे मेडिटेशनवरचं ध्यान आणि